1 किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला दही, लाल मिरची पावडर, मीठ, अद्रक, लसूण टाकून मी सर्व मॅरिनेशनसाठी 1 तासासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते. थोडेसे शहाजिरे घेतलेत, हे कर्णफूल घेतले मी 4-5 पाकळ्या, लवंग, मिरे, 2 मोठी इलायची, दालचिनी आणि 4 हिरवी इलायची आणि जावित्रीचे 2-3 तुकडे घेतले. मी 6 कांदे तळून छान हे असं बिरस्ता करून ठेवलेला आहे. 1 मोठी पुदिना घेतला आहे, थोडी कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, कारण ऑलरेडी मी चिकनमध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे. दही, लिंबू सगळं लावून ठेवलेलं आहे. हे बासमती तांदूळ आहे, मी चांगले याला स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी याला भिजत ठेवलेले. 1 किलो चिकनसाठी मी 1 किलो तांदूळ वापरणार आहे. कोशिंबीरसाठी मी इथं कांदा, काकडी कापून ठेवली आणि त्याला थोडंसं मीठ लावून ठेवले, कारण मी नंतर हे पाणी काढून टाकणार आहे, नंतर दही मिक्स करणार आहे याच्यामध्ये. हे पाणी ठेवलं मी तांदूळ उकळण्यासाठी. त्याच्यामध्येच मी 2-3 लवंग, 1-2 दालचिनी तुकडे आणि हिरवी इलायची आणि मिरे टाकलेत. आणि यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 पळी तेल. मीठ टाकते आणि थोडंसं तेल आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं सुद्धा टाकणार आहे मी. हे कोथिंबीर आणि पुदिना. हिरवी मिरची टाकते. साहित्य मी याच्यात कच्चच टाकलेली, अद्रक लसूण सुद्धा मी कच्चच टाकलेली. आणि हा आपण कांदा तळून घेतलेला हा सुद्धा त्याच्यात मिक्स करणार आहे. कुठलीही फोडणी न देता मी हे सगळं करते. आणि मी जो तुम्हाला गरम मसाला दाखवला खडा मसाला, तो मी मिक्सरमध्ये काढून बारीक करून आणि याच्यात टाकणार, कारण खडे मसाले मी टाकत नाही. मी याच्यात कुठलाही रेडीमेड मसाला वापरलेला नाही. हे बघा, खूप छान सुगंध सुटलेला आहे बिर्याणीचा. आणि जे मी कांदा तळवला होता तेच तेल याच्यात टाकणार आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, पण थोडी तेलकट बिर्याणी छान लागते. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बिर्याणी करून बघा. पाणी उकळलंय पण तांदूळ टाकते. काय हेल्प करू तुला? मोठं भांडं आपल्याला थोडंसं 70 ते 80% बॉईल करून घ्यायचं. हे बघा झाले नाही आणखी, ते थोडं आणखी 10 मिनिटं लागतील त्याला. झालेला आहे आपला भात. आपण आता हे काढून घेऊ. आपण ह्याच पातेल्यात करणार आहे बिर्याणी, याच्यातच लावून घेते हे सगळं.
सगळीकडून व्यवस्थित टाका. कलर थोडंसं तूप घालू. मला असं सगळीकडून पेपर लावायचं व्यवस्थित. वाफ गेली नाही पाहिजे. दहा मिनटं याला फुल गॅसवर ठेवणार आहे मी आणि त्याच्यानंतर स्लो गॅसवर म्हणजे सिमवर 25 मिनटं. काय एक ताट वाढीन मी काय एक ताट वाढीन मी